ठाण्यासह कोकणामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय। पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहिला असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तर आज ठाणे, पालघरसह रायगड, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा इशाराही देण्यात आलाय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे। जळगावमध्ये मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे तलावाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। मेहरून तलाव हा 70% भरलाय। सध्या अंबाझरा आणि रायसोनी फार्मद्वारे तलावात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढलाय। लवकरच तलाव 100% भरून ओसंडून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शासकीय शाळेच्या वसतिगृहामध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे सगळे विद्यार्थी या पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते। यावेळेस पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन 80 चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढलं। यावेळेस पुराच्या पाण्यासोबत वसतिगृहामध्ये साप आणि विंचू शिरल्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले होते। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या सर्वत्र पाऊस पडतोय। त्यामुळे पर्यटकांचा ओढा हा जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळांकडे वाढू लागलाय। त्यातच धबधब्यांच्या ठिकाणी डोंगर दऱ्यांमध्ये रील्स काढण्याचं प्रमाण देखील वाढलंय। त्यामुळे पर्यटकांच्या रील्सगिरीला आळा घालण्याचा निर्णय हा पोलीस प्रशासनाने घेतलाय। त्यामुळे आदेशांचं पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। टोमॅटोचं उत्पादन घटल्यामुळे संपूर्ण राज्यभरात तुटवडा निर्माण झालाय। मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यानं एका आठवड्यामध्ये दर हे दुप्पट झालेत। मुंबई बाजार समितीमध्ये 60 ते 70 रुपये दरानं विक्री होत असून राज्यातील काही बाजार समितींमध्ये दर जे आहेत ते 90 रुपयांवर गेलेत। तर किरकोळ बाजारामध्ये 100 ते 120 रुपये किलोनं सध्या टोमॅटो विकले जात आहेत। जळगावच्या रावेरमधील विद्यार्थ्यांचं जीव मुठीत धरून शिक्षण सुरू आहे। सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये असलेल्या पाल शिवारातील गारवडी पाड्यावरती गेल्या 24 वर्षांपासून जिल्हा परिषदेची स्वतःची शाळाच नाहीये। 24 वर्षांपासून पाटबंधारे कार्यालयाच्या खोल्यांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरती आहे। त्या खोल्यांची अवस्था बिकट असल्यानं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना शिकावं लागतंय। दरम्यान प्रशासनानं शाळेसाठी जागा उपलब्ध करून देऊन नवी इमारत बांधावी अशी मागणी शिक्षक आणि पालक करतायत। शहापूरमधील भातसा नगर रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या रस्त्यावरून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांची सतत वर्दळ होत असते। त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भातसा नगर, बिरवाडी, कुंकाबे, साजिवली, शेंड्याचा पाडा इथे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। राज्यातील पर्यटनाला चालना देणारं पर्यटन धोरण आखण्यात आलंय। येत्या 10 वर्षांमध्ये पर्यटन स्थळांचा तसंच पायाभूत सुविधांचा विकास करून पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे। या धोरणाद्वारे राज्यामध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे। त्यातून 18 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। कर्नाग बंदर पुलाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळामध्ये मुख्य मार्गावर लोकल भायखळा परळपर्यंत चालवल्या जातील। तर हार्बर मार्गावरती लोकल या वडाळा स्थानकादरम्यानच धावणार आहेत। सीएसएमटीहून सुटणाऱ्या 10 लोकल फेऱ्या आता दादरवरून होणार आहेत। तर दादर येथील 24 लोकल फेऱ्या या परळ इथून सोडल्या जाणार आहेत। लोकल फेऱ्यांची अशी अदलाबदल केल्यानं गर्दीवर उतारा निघण्यास मदत होईल। मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांचं नवं वेळापत्रक ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार। विमान प्रवाशांच्या वाढत्या विक्रमी संख्यांच्या पार्श्वभूमीवर आता विमानं हाऊसफुल होत आहेत। त्यामुळे अनेक प्रवाशांना विमान कंपन्या प्रवास नाकारतायत। जून महिन्यामध्ये देशातील तब्बल 2364 प्रवाशांना विमान प्रवास नाकारल्याची माहिती समोर आली आहे। महामार्गांवर अनेक वाहन चालक जाणून बुजून वाहनांवरती फास्टॅगचं स्टिकर लावत नाहीत। अशा वाहन चालकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व पदं ही टप्प्याटप्प्यानं एमपीएससी मार्फत भरवण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आली आहे। 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। मागील 2 महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनी अनपेक्षित रिझल्ट देत बॉक्स ऑफिसवरती चैतन्य निर्माण केलंय। याच बळावरती भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला 6 महिन्यामध्ये आर्थिक कारभार हा 5015 कोटी या रुपयांच्या पलीकडे गेलाय। त्यात कल्की हा चित्रपट 15% वाटा असल्याची माहिती मिळतेय।
पाकिस्तानमध्ये एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 6 महिन्यांसाठी यशस्वीरित्या बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानच्या सरकारनं फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा बंदी घातली आहे. जळगावमधील मेहरुण परिसरामधील मंगलपुरी गल्लीमध्ये घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना भरधाव कारनं जबर धडक दिली आहे. या धडकेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान जमावानं कार चालकाला चांगला सोप दिल्यामुळे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मनोज जरांगे यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना जरांगेंनी शेलक्या शब्दामध्ये समाचार दिलाय. लाड हा कोण बाणगुळ आहे, तो किती पैसेवाला आणि करप्ट आहे हे कोणाला सांगायची गरज नाही असा इशारा त्यांनी दिलाय. प्रसाद लाड म्हणजे जात विकून घर मोठी करणारी औलाद अशी टीका सुद्धा यावेळेस त्यांनी केली आहे. प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पाय चाटावे नाहीतर काही करावं, आमच्या नादी लागू नये असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय. तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता, आता तुम्ही नीच निघालात असं ते म्हणालेत. जास्त प्रेम येत असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न करा असा सल्ला देखील प्रसाद लाड यांनी दिलाय. मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे मंत्री मराठ्यांच्या अंगावर घालू नका, मराठ्यांमध्ये मारामाऱ्या करू नका असा इशारा मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झाला, आता मारामाऱ्या लावून मजा बघू नका, मराठे खवळले तर तुम्हाला सोडणार नाहीत असा थेट इशारा त्यांनी दिलाय. प्रसाद लाड यांनी फडणवीसांना मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं केल्याचा जाब विचारावा असं जरांगे म्हणाले. ठाण्याच्या पोलीस भरतीमध्ये तिथल्या एसपीनं कुणबी सर्टिफिकेट असलेल्या 400 ते 500 मुलांना बाहेर काढलं आणि ओपनमध्ये टाकलं, त्यावर लाड यांनी जाब विचारला असं जरांगे म्हणाले. राज्यात शांतता राहिली पाहिजे म्हणून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. 7 ऑगस्टपासून सोलापूरला या दौऱ्याची सुरुवात होणार असून सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक हा दौरा होईल. सर्वांनी काम बंद करून आपल्या जातीसाठी आणि लेकरांसाठी रॅलीत यावं असं आवाहन यावेळी जरांगेंनी केलं आहे. या काढण्याऐवजी मनोज जरांगे 20 जुलैला उपोषणाला बसणार आहेत. 17 दिवसांच्या उपोषणानंतर शांतता रॅली निघणार आहे. या 17 दिवसात माझं काही बरं वाईट झालं तर सरकार टिकणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलाय. विधानसभेमध्ये 288 उभे करायचे की पाडायचे हे मी ठरवणार असं देखील ते म्हणाले. पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दिलीप खेडकर यांचे अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. रायगडच्या एका हॉटेलातून त्यांना ताब्यात घेतलंय. मनोरमा यांची कार आणि बंदूक शोधायची असून अंगरक्षक आणि इतर व्यक्तींचा शोध घ्यायचा आहे असं सांगत पोलिसांनी कोठडीची मागणी केली. शेतकऱ्याला धमकावतानाचा त्यांचा व्हिडिओ कोर्टात दाखवण्यात आला. फिर्यादीवरती त्या दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे. विधानसभेसाठी शिवसेनेनं आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं राज्यामध्ये 126 जागा लढवण्याचं निश्चित केलंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय. शिवसेनेनं विधानसभेसाठी हा मेगा प्लॅन तयार केलाय. त्यासाठी 126 विधानसभा निरीक्षक आणि त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले गेले. हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करणार असून एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहेत. विशाळगड अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार झाला होता, त्यावरून आता कोल्हापुरातील वातावरण चांगलंच तापलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडावर हिंसक वळण लागलेल्या भागाला भेट दिली. यावेळेस नुकसानीची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. चर्चेतून तोडगा निघाला असता असंही त्यांनी म्हटलेलं आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणामुळे विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गाजापूरमध्ये प्रचंड प्रमाणात हिंसाचार झाला होता. हा हिंसाचार विरोधात कोल्हापुरामध्ये सद्भावना रॅली काढण्यात आली. 1.5 वर्षामध्ये दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आल्याचं यावेळेस शाहू महाराजांनी म्हटलंय. कोल्हापूर जोपर्यंत ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र ताब्यात घेता येणार नाही हे काहींना माहीत असल्याची टीका शाहू महाराजांनी केली आहे. ही दंगल नक्कीच थांबवता आली असती असंही ते म्हणाले.
विषयागळाच्या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी एक धोरण नक्की करावं आणि संवेदनशीलपणे हा संपूर्ण निर्णय घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। तर सरकारनं आणलेलं नवीन बिल हे संविधान विरोधात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। झारखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलंय। देशाच्या भविष्याबाबत शंका नाही, चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत, यासाठी प्रत्येक जण काम करतोय। प्रगतीला अंत नसतो, पण लोकांना सुपरमॅन व्हायचं असतं, मग तो तेवढ्यावरच थांबत नाही, मग त्याला देवता आणि मग भगवान बनायचं असतं, असं महत्त्वाचं विधान सरसंघचालक यांनी केलंय। दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लहान सहान पक्ष, विविध संघटना, सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून परिवर्तन आघाडी करण्याचा निर्धार करण्यात आलाय। यासंबंधी संघटना, पदाधिकारी आणि नेते मंडळींची बैठक झाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परिवर्तन आघाडीसाठी पुढाकार घेतलाय। यानंतर राजकीय क्षेत्रातली अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये लोकसभा निकालावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीत झालेल्या जागा वाटपाचा घोळ जो आहे त्याचा जो फटका आहे तो भाजपला बसला आणि परिणामी महायुतीला बसल्याचं दिसलं। मित्रपक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा काही नेत्यांनी प्रभारी यांच्यासमोर वाचला। तर विधानसभेला जागा वाटपाचा घोळ लवकरच सोडवावा आणि फॉर्म्युला लवकरच ठरवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याची माहिती ही न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून। तुषार, भाजपच्या गोटातली अत्यंत महत्त्वाची अपडेट येते, बैठकांचं सत्र सुरू आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। आपण जर पाहिलं असेल गार्गी, काल पहिल्यांदा भाजपाची बैठक भूपेंद्र यादव प्रभारी आणि या ठिकाणी सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये भाजपाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते। या बैठकीमध्ये भाजपाच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झाला त्या चुकांचा पाढा वाचला गेला। त्यामध्ये सर्वप्रथम जो लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी निवडीचा क्रम होता तो शेवटपर्यंत सुरू व्हायला त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला। त्यानंतरचा मुद्दा, या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट त्या गटाकडून ज्या प्रमाणात मदत पाहिजे होती त्या प्रमाणात मदत झाली नाही। प्रामुख्याने म्हाडा लोकसभा मतदारसंघ असेल, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल, पुणे लोकसभा मतदारसंघ असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, बुलढाणा असेल, या प्रमुख मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार पिछाडीवर गेले। काही भागांमध्ये तर त्या उमेदवारांचा पराभव झाला। ज्या जागा भाजपाच्या हक्काच्या जागा होत्या त्या जागांवरती आपल्याला त्यांना पाहिजे जसं मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिळालं नाही। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा जालना असेल किंवा पालघर असेल या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने फटका बसल्याचं पाहायला मिळालं। या दोनही लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नक्कीच तुषार, आपण असं बोलू शकतो की महायुतीच्या गोटामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला आहे आणि लवकरच विधानसभेसाठी रणनीती जी आहे ती आखली जाणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत। Anniversary surprise for Sir's wife. Oh, Meeraji, allow me. पॅक करून टाका. With a nice ribbon, huh? Of course. गाडी आणि लोन दोन्ही मिळतील 5 दिवसात. 5 दिवस? अॅनिव्हर्सरी तर आज आहे. आज? अहो मीराजी. Allow me. आपल्या ICICI बँक आय मोबाईलच्या प्री अप्रूव्ड कार लोनवर जा. कार, डीलर आणि लोन अमाउंट सिलेक्ट करा. 5 मिनिटात डीलरला पैसे मिळतील. मिळाले. वाह, पेपरलेस. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. आय मोबाईल ऑन. बँकिंग फुल ऑन. तुम्हें घाटी में शांति लाने के लिए चुना गया था। कमेलियन जैसी दुश्मन का तुमने आज तक सामना नहीं किया। वो किसी भी आकार में ढल सकती है पो। जबरदस्त। मतलब मामला तो टेंशन वाला है पर मजेदार है। कुंग फू पांडा 4 हिंदी में। Another day, another road, and we go. Arrive with a win, moving up, we know where to begin. Wicked on the wheels, get wicked on the wheels. On a ride we go. Wicked on the wheels, get wicked on the wheels. Another day, another road, and we go.
हे आहेत तुमचे जवळचे आणि दूरचे नंबर्स. डबल नंबर म्हणजे बायफोकल, बायफोकल म्हणजे अंकल. प्रोग्रेसिव्ह घे, बघण्यासाठी बेटर आणि दिसायलाही स्मार्ट. पण प्रोग्रेसिव्ह म्हणजे एक्सपेन्सिव्ह. सर लेन्सकार्ट मध्ये नाही. लेन्सकार्ट स्टोर मध्ये या आणि फ्री प्रोग्रेसिव्ह लेन्सेस बनवा. लेन्सकार्ट डाउनलोड ॲप और विजिट युअर नियरेस्ट स्टोर. Dashing. Trend in real life with Myntra. Shop from 10,000 plus trendy styles. Dropping weekly. Myntra. Trend IRL. अरे बाबा, कोई भी हेल्थ इंश्योरेंस पूरा कवर नहीं करता. सिरिंज, कॉटन पट्टी, इन सब का पेमेंट आपको अलग से करना पड़ेगा. सर्किट ये तो ऐसा हुआ कि शर्ट खरीदा, बटन का पैसा अलग, जूता खरीदा, लेस का पैसा अलग, गाड़ी खरीदा, स्टीयरिंग व्हील का पैसा अलग. हेलो, हेल्थ इंश्योरेंस में ऐसा ही होता है. काश इसे किसी ने बताया होता कि हेल्थ इंश्योरेंस की दुनिया बदल गई है. इंट्रोड्यूसिंग एको हेल्थ इंश्योरेंस, जो देता है 100% बिल पेमेंट, नो डिडक्शंस. हेल्थ इंश्योरेंस की सुबह हो गई मामो. मराठी मॅट्रिमोनीच्या इंटरेस्ट मॅचिंग फीचरसह तुमची मॅच शोधा. आताच मराठी मॅट्रिमोनी ॲप डाउनलोड करा. थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. मला भेटली सायली. 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. हे आहेत मिस्टर जिले आणि हे आहेत मिस्टर डिले. हेल्मेट घाल. तिथे डिलेंना रस्ता शोधायला वेळ लागतो. टेक मी टू द नियरेस्ट पेट्रोल पंप. इथे जिलेंना आपला पत्ता झटकन सापडतो. टीव्हीएस ज्युपिटर विथ स्मार्ट कनेक्ट, व्हॉइस असिस्ट, नॅव्हिगेशन आणि कॉल अँड SMS अलर्ट्सच्या सोबत कनेक्टेड रहा, फायद्यात रहा. टीव्हीएस ज्युपिटर, जास्तीचा फायदा. वाढतं प्रदूषण आणि बदलत्या हवामानाबरोबर सर्दी, खोकला, पडसं सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी घ्या मुलतानी कोका कफ सिरप. त्यामुळे बदलत्या हवामानासोबत तुम्ही नाही बदलणार. वजन वाढवण्याचे सल्ले ऐकू कुणाकुणाचे सल्ले. झोप घेत जा. सगळं केलं, आता नो सल्ले, फक्त एक्सपर्ट वापरा. एंड्योरा मास्क हे 6 आठवड्यात वजन वाढवायला सुरुवात करते. एंड्योरा मास्क, वजन वाढवण्याचा एक्सपर्ट. फ्लिपकार्ट का अगला सेल अपने नाम पे, बकरा सेल. बकरा बाकी बनाते हैं, ये गोट है. फ्लिपकार्ट ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम सेल. गोट बनो, बकरा नहीं. Another day, another road, and we go. A ride with a win, moving up, we know where to begin. Wicked on the wheels, get wicked on the wheels. On a ride we go. Wicked on the wheels, get wicked on the wheels. Another day, another road, and we go. ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड पाहिजे. तो हिरवा बोर्ड काढून दे भाऊ. पण हा तर ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड नाहीये. सगळे हिरवे बोर्ड एकसारखेच असतात. हा वाढवी बोर रेजिस्टंट आहे आणि वॉटर रेजिस्टंट. आम्ही बसलो आहे ना. कोणताही हिरवा बोर्ड HDHMR समजून घरी आणाल तर पश्चाताप कराल, कारण केवळ ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड आहे वॉटर, टर्माइट अँड बोर रेजिस्टंट. शिलाजी ताजी पावर भारी, फुला फळांना ग्रोवर तारी, सत्व आकार वजनात भारी, अशी ग्रोवरची किमया न्यारी. शिलाजिताची पावर म्हणजेच पूर्वाचा ग्रोवर. आणि आता शिलाजिताची पावर ड्रिप मधून पण, आणि त्यासाठी आणा ग्रोवर ड्रिप. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये. आता पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. उत्तर प्रदेशच्या गोंडा इथं चंदीगड दिब्रुगड या एक्सप्रेसचा मोठा अपघात झालाय. हे रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तसंच अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या आशिया आफ्रिका पॅसिफिक गेममध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताची अमृता भगतनं सुवर्ण पदक पटकावलंय. 47 किलो वजनी गटामध्ये भाग घेत अमृतानं ही सुवर्ण कामगिरी केली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. T20ची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे, तर वनडेचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडेच असेल. महत्त्वाचं म्हणजे वनडे आणि T20 संघाचं उपकर्णधारपद हे शुभमन गिल याच्यावर सोपवण्यात आलंय. भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाल्याचं समोर आलंय. हार्दिक आणि नताशाचा 4 वर्षाचा संसार अखेर मोडलाय. हार्दिक आणि नताशामधील सगळं संपल्याची घोषणा त्यानं सोशल मीडियावर केली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत अचानक बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. जान्हवीला फूड पॉयझनिंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री रिचा चड्डा आणि अभिनेता अली फजल आई बाबा बनलेत। रिचानं 16 जुलै रोजी मुलीला जन्म दिला। त्यांनी हा आनंद चाहत्यांबरोबर शेअर केलाय।